भालजीदादा पाटील असतील, जयवंतदादा पाटील, गुरुनाथदादा पाटील असतील, त्यांची पूर्ण फॅमिली असेल, काय म्हणाल त्यांच्याबद्दल, काय सूचित करशील? तर स्पर्धेचा दर्जा एकदम उंचावलेला आहे आता. तर इकडे आम्ही नेहमीच खेळत असतो उसाटण्याच्या ग्राउंडवर आणि आमचे जे भाऊजी आहेत नारायणचे, त्यांचाही आम्हाला फुल सपोर्ट असतो. म्हणजे इकडे टुर्नामेंट असेल तर त्यांचा आम्हाला सपोर्ट असतोच. आणि स्पर्धा पण खूप छान आहे, ग्राउंड मस्त आहे, खेळपट्टी मस्त, खेळायला खूप मजा येते. हे होते विकी मात्र मॅन ऑफ द मॅच. तुम्हाला खूप साऱ्या बरपूर्वक शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. विकी मडवी होते हे मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया आता, त्यांनी खूप चांगली बाईट देखील केली, खेळायला देखील मजा आली. कुठेतरी माझी बॅटिंग लागत नव्हती, मी मिडॉर्डरलो, आज माझ्यासाठी दिवस जरूर होता. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया खेळाचं पूर्वार्ध. आमचे समालोचक मित्र योगीजी मडवी सरांना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सन्मान करूया. आकाशी भोपी साहेबांचा सन्मान, ज्यांच्या माध्यमातून मॅन द सिरीजची आम्हाला नक्कीच ट्रॉफी देण्यात आली आहे. चला बुटा काढायचे प्लीज. महाराजांची प्रतिमा, आदर्श महाराज राजे शिवछत्रपती यांची प्रतिमा देऊन आम्ही तुमचा सन्मान करतोय. मायेची शाल, पुष्पगुच्छ, आदर्श महाराज राजा शिवछत्रपती यांची ही प्रतिमा आम्ही देतो. असंच प्रेम आमच्या नक्की आयोजकांवरती राहू दे आणि पुढच्या वाटचालीला तुम्हाला देखील खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. आणि जाऊयात जिथं बॅटिंग करते उत्तर शिव, कितीचं टार्गेट सेट करेल, किती पण रोकेल, याचं सर्व तुम्हाला मात्र लेखाजोखा ऐकण्यासाठी चालतोय आमचे परम मित्र योगीजी मडवी सरांकडे खेळाच्या पूर्वार्धाकडे. धन्यवाद. थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत है. आप देख रहे हैं स्वर्गीय लवुशेठ पाटिल स्मृति 2025 का पर्व दोस्तों. नए साल की नई शुरुआत, नए साल की नई शुभकामनाएं सभी दर्शकों को. और यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक घर बैठकर ये मुकाबला देख रहे हैं उन सभी का स्वागत है. डायरेक्ट हिट मामला करीबी है और इसलिए तो अंपायर तीसरे अंपायर के लिए मांग की गई है. प्रसाद सहस्रबुद्धे अंपायर की भूमिका निभा रहे हैं. निल्सन मडवी आज इस अंपायर की भूमिका में है और मनोज पवार अंपायर की भूमिका में है. और तीसरे अंपायर यहां पर पहुंचेंगे. डिसीजन पेंडिंग है, शायद यहां पर मामला तो करीबी है. देखिए बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं. तनवीर 11 आडिवली, यस आउट, बैट्समैन आउट, बिग विकेट, कोई आवश्यकता नहीं थी. जीवन चौधरी टेनिस क्रिकेट के सबसे महानतम खिलाड़ी, रन आउट. ये होती गलती खिलाड़ी की कि पहले रन के लिए आप क्यों रिस्क उठाते हैं. एक रन क्रिकेट में इंपॉर्टेंट है मगर आपके लिए इंपॉर्टेंट नहीं थी कि आपका विकेट आपके लिए कितना इंपॉर्टेंट है. जीवन चौधरी ने गलती की और ऐसे खिलाड़ियों से ज्यादा उम्मीद नहीं रहते कि आप इस तरह से जोखिम उठाते और ये जोखिम हमेशा महंगे साबित होता है. आप एक के बजाय 10 बना सकते, 50 बना सकते हैं. इतनी काबिलियत होते हुए भी कई खिलाड़ी एक की सोच में अपने विकेट गंवाते हैं. अच्छी के डिलीवरी, फिर एक बार डायरेक्ट हिट की कोशिश की थी. एक रन 22 के स्वरूप में प्राप्त हुआ. रन संख्या की बात करेंगे, यहां पर 2 रन बने. गेंदबाज है प्रभाकर बाने. 16 तारीख से लेकर 19 तारीख तक उनकी बड़ी प्रतियोगिता अडिवली के मैदान पर होगी. तनवीर 11 जानुमान अडिवली टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया. डिसीजन अच्छा रहा, बिल्कुल ये साबित करते हुए उनके पहले गेंदबाज प्रभाकर बाने अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, जो कि पावर सर्कल की पहली ओवर है. 4 ओवर का मुकाबला और इंपॉर्टेंट विकेट जो कि डायमंड डक बने. हवा में गेंद को खेला, फील्डर है, पहुंच गए. ये देखिए कोई आवश्यकता नहीं, कॉलिंग नहीं थी. अभी भी मैं जिक्र कर रहा था कि मिसअंडरस्टैंडिंग होती है और ये देखिए कॉलिंग नहीं थी. आप जब बड़े कैच की तरफ बढ़ते, गेंद जब हवा में ज्यादा देर होती है, शायद 2 या 3 फील्डर चांस लेते हैं, मगर आवाज देना बहुत जरूरी है.
आप एक दूसरे को कॉल कीजिए। यस वेट, और यहां कॉल नहीं दिया था, शायद पहुंचे थे वहां पर गेंद के नीचे करण बाने ने पूरी तरह से कवर किया तो कैच को, मगर ये विकेट और एक विकेट नंबर सेकंड। बल्लेबाज की बात करेंगे मयूर, बैक टू द डगआउट। मयूर चौधरी भी लौटे। रन संख्या की बात करेंगे तो टीम टोटल है 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। तो रन संख्या की बात करेंगे 4 रन 2 विकेटें। जल्द लौटी जीवन चौधरी, दुर्भाग्य। अच्छी डिलीवरी, इस बार गेंद को खेला शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ, पर जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा, और इसी 2 रन के साथ ओवर की समाप्ति। प्रभाकर भाणे जिन्होंने पहला शानदार ओवर किया, एक रन आउट और एक कैच आउट, यानी कि 2 विकेटें पहले ओवर में। रन संख्या 6, 2 विकेटों के नुकसान पर। ग्रुप ग्रामपंचायत पोसरीचे माजी सरपंच साईनाथजी ठाकरे साहेबांचे इथे आगमन झाले। साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे। वेलकम बालचंद्र पाटील आणि संपूर्ण आमची स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाची आमची आयोजन कमिटी आपलं स्वागत करीत आहे। आपलं मनपूर्वक स्वागत। सगळ्यांचं स्वागत। व्यासपीठावरती सकाळच्या सत्रामध्ये मान्यवर उपस्थित झालेत। प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी। सभी दर्शकों का स्वागत। नए साल की नई शुभकामनाएं, नए साल की नई टूर्नामेंट और नए जज्बे के साथ हर एक टीम मैदान पर उतरेगी। 2025 की शुरुआत किसकी अच्छी रहेगी, इसलिए ये प्रतियोगिता है। 2025 में हर एक कोई अच्छा कार्य करना चाहता है। पहली गेंद नो बॉल, क्लिंग बॉल तो हुए थे, मगर वहां क्या घटना घटी, दुर्घटना। ओवर स्टेप शायद बता रहे अंपायर, ओवर स्टेप का ये नो बॉल। प्रसाद सर बुद्धे सर, यस अच्छा यस अंपायर से रूबरू ना करे प्लीज। यस अंपायर डिसीजन इन लास्ट डिसीजन, और अंपायर डिसीजन यहां पर नो बॉल आता हुआ। चलो टीम अडिवली टीम सहकार्य करे प्लीज। जो भी डिसीजन होगा अच्छा होगा, सही होगा, क्योंकि अंपायर है वहां पर प्रसाद सर। परेड भी होगी। पहले गेंद में विकेट मिली थी, शायद लेने के देने पड़े, घटना दुर्घटना हुई। परेड होगा और 1 रन भी मिली। रन संख्या है 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाज है यहां पर स्विच हिट, कमाल की शॉट, और ये देखिए पहले नंबर के ट्रॉफी के ऊपर, शायद ये नंबर की ट्रॉफी लेना चाहते हैं। रन संख्या 4 के साथ आगे। देखिए पिछली गेंद में बोल्ड हुए थे, नो बॉल की वजह से बच गए, और अगली गेंद में चौका। फुल टॉस गेंद, फिर एक बार बैकवर्ड पॉइंट के ऊपर से गेंद को निकाल दिया। बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, और एक शानदार खूबसूरत चौका। चाहते हैं बीमर हाइट फैक्टर चेक करना चाहते हैं। आइए दुर्गेश जी,
और बिल्कुल यहाँ पर हाइट फैक्टर चेक होगा। दुर्गेश है हमारे जो बताएंगे गेंद की हाइट फैक्टर, लैंडिंग चेक करके बताएंगे। सागर भी है वहां पर, चेक करेंगे। शायद तीसरे अंपायर बैटिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया। फेयर डिलीवरी और रिव्यू खत्म होता है टीम उत्तर शिव का। अब आगे रिव्यू नहीं मिलेगा क्योंकि इस इनिंग में आपको एक ही रिव्यू मिलता है। उपशाखा प्रमुख शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व पंकज हजारे साहेब या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। लगातार फुल टॉस गेंद का इस्तेमाल कर रहे हैं। शायद गेंदबाज की लेंथ नहीं है, लाइन नहीं मिल रही और थोड़ी सी खराब गेंदबाजी होती हुई और एक शानदार चौका। माने भाई लगातार 2 फुल टॉस गेंदे की, 3 चौके लगातार। कमाल की बल्लेबाजी यहां पर दिवेश पाटिल। 9 बॉल के ऊपर उन्हें जीवनदान जरूर मिला। उसके बाद यहां पर आक्रमण, ये देखिए घुटना टेक दिवेश का सिक्सर देख और गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। सत्र में आप आए तो कुछ कमा कर जाना चाहिए। इसका इंतजाम तो भालचंद पाटिल साहब ने किया और काशीनाथ दादा पाटिल इन्होंने किया। इनकी तरफ से कॉच है और 200 रुपए का इनाम आयोजन हमारे भालचंद दादा पाटिल। 200 के साथ एक कॉच। आप घर पे जाते मम्मी खुश या बीवी खुश, कुछ तो होता काम नहीं। घर पे जाके कभी कभी घर पे बोलते हैं भाई कहां से आए, काम धंधा नहीं करते, खाना खाते टाइम पर, मगर ये सब लेके जाते हैं तो फिर आपका स्वागत है। हर अगले दिन संडे में बोलते सुबह जाओ शाम को आओ। दुर्गेश पाटिल, यस ये प्रतियोगिता नारायण की है, यहाँ आपको इनाम के ऊपर इनाम मिलेंगे। और ये देखिए मिसफील्ड इज देयर, अनदर बाउंड्री। लगातार यहाँ पर खराब कार्य आडिवली टीम की ओर से और एक शानदार चौका और चौके के साथ टीम की टोटल रन संख्या 29 रन बन चुकी है। दुर्गेश जी पाटिल साहब का बैनर देख रहा है स्क्रीन के सामने, बिल्कुल कटआउट है और 0 उनका लकी क्रमांक है और डायरेक्ट हिट इस गेंद बैनर को गेंद होती है तो 505 यानी कि 0 जो मिलके 505 रुपए होते हैं वो भी आपको मिलेंगे। नारायण से कहे तो फिर क्रिकेट के दर्दी लोग हैं जहां इनामों की बरसात होती है। 2020 नंबर लकी क्रमांक है बालचंद्र पाटिल जिनका ये लकी नंबर है, आयोजक है और उनकी तरफ से अर्धशतक लगाने वाले खिलाड़ियों को 2020 रुपए का इनाम है। गाड़ी का नंबर है उनका, लकी नंबर है। बालचंद्र पाटिल साहब 0 से स्वराज्य निर्माण किया। शुरुआत में उन्होंने काफी मेहनत की। हर इंसान बालचंद्र पाटिल साहब पैसे वाला या अमीर नहीं बनता, उन्हें कुछ करना होता है जिंदगी में और बालचंद्र पाटिल से आप सीखिए। शुरुआत में सब कुछ किया, धीरे 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 जाकर आप साम्राज्य तैयार किया और बिल्कुल बड़ी प्रतियोगिता। सभी का साथ है, उनके सभी भाई इकट्ठा रहते हैं और अच्छा उनके साथ रहते हैं हमेशा। उनका भी स्वागत करेंगे। रनों की बात करेंगे तो रन संख्या 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 30 रन 15.00 की औसत से बालचंद्र पाटिल साहब को हमेशा साथ रहते उनके बंधु बुधाजी पाटिल, गुरुनाथ पाटिल, जयवंत पाटिल, लालचंद पाटिल, ये उनके बंधु हैं। 5 भाइयों के 5 पांडव और उनकी साथ रहती है हमेशा। हाथ के उंगली 5 होती है और जब उंगली मिलकर आती है तो एक मुट्ठी तैयार होती है और बिल्कुल मुट्ठी तैयार होती है तो आपको कोई हरा नहीं सकता। सभी का स्वागत है। ये देखिए क्रिकेट के और दर्दी दर्शक हमारे पंडित दादा हजारी, क्रिकेट के दीवाने, हमेशा क्रिकेट से लगाव रहते हैं।
बिजनेस अलग है मगर क्रिकेट में ज्यादा आते हैं। स्वागत है पंडित दादा आपका। पहली गेंद स्वागत किया पंडित हजारे का, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। दुर्गेश पाटिल, योगेश दुर्गेश एक ही होते, दोनों बंधु हैं, हमेशा एक ही जगह पे रहते हैं। और उनकी एक योगेश की टीम जीती है, दुर्गेश ने बैनर को प्राइज 0.0 पाए, ये उनका लकी क्रमांक है। अच्छी डिलीवरी, फिर एक बार ऑन द कारपेट गेंद को खेला, गेंद लॉन्ग ऑफ की रीजन में, अच्छी फील्डिंग। तनवीर 11 जॉनमान अडेवली टीम, जिक्र करना चाहिए दोनों टीमों का, और शायद दोनों ताकतवर टीमें हैं। एक तरफ हम बात करेंगे टीम खेल रही है रुद्र 11 फाइटर उत्तरसू टीम, जिनकी पहले बल्लेबाजी आपने देखी। अभी तक तो रन संख्या की बात करेंगे 37 रन बने हैं। तीसरा ओवर का ये गेंद के ऊपर एज लगी थी, शायद विकेटों के पीछे थोड़ी कठिन कैच था, और बिल्कुल यहां पर प्रयास किया था विकेट कीपर ने। रन बनी 1-1 के साथ, रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई। दोनों दिवेश है मैदान पर, एक दिवेश पाटिल, देवेश और एक दिवेश, ये दो बल्लेबाज हैं। रन संख्या 38, ओवर नंबर 3, गेंदबाज विजय, और इस बार गेंद को खेला, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर, शानदार चौका। के साथ 42 पर पहुंची है फाइटिंग टोटल। आज मैंने इसलिए कहा कि आज आपको अच्छी स्टैंडर्ड क्रिकेट देखने मिलेगी। अच्छी डिलीवरी, और शायद यहां पर दोनों अंपायर डिस्कस करेंगे। बल्लेबाज के बल्ले का हिस्सा लेकर शायद गेंद गई है, यानी कि बल्लेबाज की पारी का खात्मा। सलामी बेर दिवेश पाटिल, बैक टू द डगआउट। तीन विकेट मैदान के बाहर, अजय पाटिल आए मैदान के ऊपर, दूसरी तरफ देवेश पाटिल हैं नासिक इन के ऊपर। रन संख्या की बात करें 34 की शानदार पारी खेली दिवेश पाटिल ने, शानदार क्रिकेट खेला। रन संख्या 42 रन इस ओवर में अभी भी गेंदे शेष है। इस बार शॉर्ट एक्स्ट्रा कवर को बीट किया, और जब तक गेंद बाउंड्री लाइन में फील्ड करे, फिर एक बार मिस फील्ड और एक शानदार चौका। Welcome to the Jungle Bash. तिला फिरवीत माझ्या गाडीवर आज इस प्रतियोगिता की तीसरा दिन है, कल अंतिम डे, सुपर संडे सुपर धमाका रहेगा। नारायणगांव के कोई ग्रामस्थ यहाँ पर मौजूद है, उनसे विनती है कि आप आइए मंच के ऊपर, वहां पर न बैठ के हम मंच के ऊपर आइए, आपका स्वागत होगा। भाचंदा पाटिल की तरफ से आपका हार्दिक स्वागत है। सभी से विनती है कि आप मंच के ऊपर आइए। अगला मुकाबला बिग फाइट रहेगा, जो कि
दहीसर बनाम दातिवली, दोनों कप्तान आइए। इनिंग ब्रेक में टॉस किया जाता है, इस बात के ऊपर गौर करें। दहीसर बनाम दातिवली, अच्छी डिलीवरी, गेंद कॉल किया तो उसे मोड़ दिया ऑफ साइड में, लॉन्ग ऑफ रीजन में। फील्डर जब तक गेंद को उठा फेंके, रन बने 2, अंतिम ओवर है और रन संख्या यहां से 48 रन। अच्छी शुरुआत रही थी टीम अडिवली की, उसके बाद आक्रामक रूप धारण किया दिवेश ने, जिन्होंने शानदार 34 की पारी खेली और कई गलतियां रही। फुल टॉस गेंद, क्रिकेट की भाषा में सबसे खराब, और गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। तो बल्लेबाजी या शायद अंपायर का क्या डिसीजन, जरूर यहां पर हम बताएंगे। तो चौका आता और चौके के साथ यहां 50 रन पूरे हुए। अर्धशतक स्कोरबोर्ड के ऊपर टीम रुद्र 11 फाइटर उत्तर टीम 52 रन। लेंथ ऑफ स्टंप के बाहर थी, अंपायर ने वाइड करा दिया और इस वाइड के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। टोटल की बात करेंगे, टोटल रन संख्या 53 रन। रवि पाटिल हमारे साथ में ज्वाइंट है, लगातार 3 दिन स्कोरर की भूमिका निभा रहे हैं, अच्छी स्कोरिंग है। इस बार ऑन साइड में गेंद को फ्लिक किया, हवा में है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और विकेट का फतंग होता हुआ चौथा धक्का मैदान पर। टीम उत्तर शिव को बैट्समैन देवेश पाटिल बैक टू द। नए बल्लेबाज जीतेश पाटिल मैदान पर आया, अंतिम ओवर कर रहे गेंदबाज नवीन, जो कि अभी तक गेंदें हो चुकी है 3। अच्छी डिलीवरी, रन लेना चाहते हैं शायद, यहां पर अंपायर बताएंगे। यस, रन आउट और स्ट्राइक रोटेट नहीं है, अंपायर स्ट्राइक रोटेट नहीं है, रन आउट नहीं है। दोनों एंड बल्लेबाजों को छोड़ना है, क्रॉस करना है, इस बात के ऊपर गौर करें। बल्लेबाज भी याद रखना, टीमें याद रखना, क्रॉसिंग कंपलसरी है। आप रन लेना चाहते तो क्रॉस एक दूसरे को करना चाहिए, दोनों एंड छोड़ना पड़ेगा, इसी के बाद क्रॉसिंग तो हो सकती है। पंडित शेठ हजारे आ गए एटीएम, 3 गेंदे 3 छक्के 500 और 3 गेंदे 3 विकेट 500 का इनाम। ये ताजा मच्छी का पैसा है, 3 गेंदे 3 विकेट और 3 गेंदे 3 छक्के 500 का इनाम पंडित शेठ हजारी उनकी तरफ से। 4 रन आए इस गेंद के ऊपर, चौके के साथ रन संख्या 57। पिछले मुकाबले में 57 बने थे, आप शायद आगे जाएगा। टोटल हाईएस्ट टोटल की बात करेंगे तो पोस्टली टीम ने 81 रन सबसे अधिक रन बनाए। सुबह के सत्र में अगला मुकाबला दहीसर बनाम दातिवली के बीच होगा। अच्छी डिलीवरी और एक शानदार हिट, गेंद लॉन्ग लेग की तरफ, सीमा रेखा के बाहर, अंतिम गेंद में चौका और टारगेट बनी आप 62 रनों की। 61 रन पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए रन बनाए रुद्र 11 फाइटर उत्तर शिव टीम ने, और यहां पर तनवीर 11 जानवन अडोली टीम के सामने 62 रनों का टारगेट होगा। त्यांना फाईट करतीये जय हनुमान दातिवली या 2 टीम मध्ये, आदित्य आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता कॅप्टन
विनीतला या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. बालचंद्र देखील इथे उपस्थित आहेत. हेड आणि टेल, हेड आणि टेल, हेड टेल. चला टॉस करतोय दोन कॅप्टन एकमेकांसमोर आणि ते नाणेफेकी जिंकले आदित्य पाटीलला चर्चा करू. आदित्यशी 2 मिनिटं काही हरकत नाही. नाही तो बोलत नाही. बॅटिंग देखील चांगला करतो, हरकत नाही. टॉस जिंकला गावदेवी दहिसरचा कॅप्टन आदित्य पाटीलनं. आणि डिसिजन काय आदित्य? डिसिजन पेंडिंग. लगेच आपण जाऊन आहोत मॅचकडे. साईनाथजी ठाकरे साहेबांचं सन्मान जे पोसेचे सरपंच चप्पल दादा काढायचे बघा. महाराजांचे आदर्श नक्कीच तुम्ही प्रतिमा आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपण इथे आलात या स्पर्धेत शोभा वाढली. तुमचा असंच प्रेम आमच्या नक्कीच या सर्व आयोजकांवरती राहू दे. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या पंडितजी आजारे साहेबांना देखील आपण सन्मानित करू. संस्कार देखील आलाय. आता संस्कार शाळेमध्ये नक्की जाणार आहे. तो 4:30 वाजता आला, सुटली झाला म्हणजे टेन्शन नाही. आता तो कॅमेरामॅन बघा. संस्कार अनुज देखील आहेत आमचे, ज्याच्या माध्यमातून 30 सर्कल हे सन्मान तुम्ही पाहता. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊयात लगेचच कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. स्वागत. आज का मुकाबला आप देख रहे हैं. पहला मुकाबला शानदार जीत हासिल की स्वर्गीय बालाराम पाटिल प्रतिष्ठान सापड़े टीम ने, और दूसरे मुकाबले में अब तनवीर 11 जनमन अडिवली बनाम रुद्र 11 फाइटर उत्तर शिव टीम ने 61 रन बनाए. 62 रनों का टारगेट बिल्कुल सामने होगा इस बार तनवीर 11 जनमन अडिवली टीम के सामने. तो आइए कमेंट बॉक्स में बदलाव होगा और फिर एक बार सुनेंगे सौरभ पाटिल दहीसर की आवाज. थँक्यू सो मच योगीजी बडवी सर. तमाम लड़का क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक 2025च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लक्ष्य 62 आणि सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये विजय पवार आणि करण फाडे. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जीवन चौधरी खूप चांगला क्रिकेट उत्तर शिव गावासाठी नक्कीच त्याला दाखवलाय. तो आता बॉलिंग ट्रॅक वरती आला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि मॅचला आपण सुरुवात करू. पॉवर प्लेचं पहिलं षटक समोर विजयला तुम्ही पाहता. षटकातील पहिलाच बॉल उडवला. बॉल चालला लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. भव्य स्वागत केलंय जीवन चौधरीचं. आडवा पार्टनर खेळण्याचा प्रयत्न. अफील तुम्ही पाहिली हाईट फॅक्टर थोडा जास्त होता. लगेच असा
पंचानं सांगितलं. डॉट बॉल आला, लक्ष 62चं आहे आणि सरासरी जर तुम्ही पाहिली 15.50 प्रति षटकामध्ये ती राखायची आहे मॅच जिंकण्यासाठी आडिवली संघाला. खूप चांगली मॅच तुम्ही पाहता. या दोन टीम मध्ये बिग फाईट पाहायला भेटेल या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल, बॉल साला भाग फुटला जाऊन स्पंच केला. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आला. आणखीन एक चौकार 4. तुझी माझी होती. एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार चौकार पाहिला. चौकाराच्या बरोबरीनं तुम्ही पाहताय धावा धावपलकावरती 10 या आकड्यावरती. आणखीन एक लॉंग ऑनला फिल्डर आहेत मात्र ते प्रयत्न करतील त्याला अपयश. बॉल सीमा पार. आणखीन एक राघोपाटचा दुसरा पलटवार. चौकार 4. आणखीन एक वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला लागोपाठचा तिसरा चौकार. किरण माने ऑन फायर नाव. ठोकला लागोपाठचा तिसरा. अटॅक होतोय. अठरा धावा. ऑलरेडी गार्बेड बॉल चाललाय तुम्ही पाहता. देवाच्या हातामध्ये जोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगल थ्रो देखील ॲक्युरेट स्टंप टू स्टंप थ्रो होता देवाचा. अशा रीतीने षटक क्रमांक संपला जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 62चं भलं मोठं लक्ष जरी समोर असलं तरी पहिल्या षटकामध्ये धावा धावपलकावरती 19. बॉल मध्ये बनवायच्या 43 सरासरी 14.33. आता मात्र षटकामध्ये अस्कितने जास्त होते कमी झाला. याचंच कारण करणची बॅटिंग काय आणि बॉलिंग ट्रॅक वरती अविक्षितला तुम्ही पाहता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पडल्यानंतर बॉल खाली त्याला बीट करून गेला. बॅट्समन करण भाणेला आला हा डॉट बॉल. अविक्षितला तुम्ही पाहता अपकमिंग रायझिंग स्टार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं याचंच कारण पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली आहे. फुल टॉस विमर फुल टॉस फेकला. इथे तुम्ही पाहता बॅकअपला देखील नक्कीच थ्रो खराब आला. याचंच कारण तुम्ही पाहता नो बॉल 1+2 या 3 धावा ऍड होतील. पहिला बॉल खूप चांगला फेकला असं वाटलं. गोलंदाजी चांगली करेल. अविक्षिकला तुम्ही पाहता. अविक्षिक नक्कीच तुम्ही पाहता नो बॉल आहे. फ्रीड असेल आणि उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. अविक्षितचा हा पुढचा बॉल फ्री टे टॅपिंग स्ट्रोक पाहिला. ड्रम बॉक्स टाईपचा टॅपिंग स्ट्रोक. लॉंग ऑनला फिल्डर जोपर्यंत लॉंग ऑफ साईडला वेगानं आलाय तिकडे फिल्डर तुम्ही मयूर चौधरी ला तुम्ही पाहिला.
तेवीस धावा धावफलकावरती, 23 रन स्कोरबोर्ड वरती आणि बऱ्याच कालावधीमध्ये आता विजय पवार ऑन स्ट्राईक. उडवला 5 रनर मध्ये पहिला रॉकेट विजय पवारचा, लांबच लांब पल्ल्याचा ठोकला. हा षटकारनं अकाउंट खुलं केलं 6 धावा. आहेत आणि नारायणगावचे जावई देखील आहेत. या जावई पाहू विनायक तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. आमचे मित्र फडकाला जब्बाफ आणि इथे लागोबाचा विजय पवारचा पॉवरफुल तडका आणि खिरेक षटकारचा कडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. विजय पवार खेळाडू कुठले असो पण मान्यवरांच्या कडनं पार्दिक लावलं जात आहे. प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवरती. आणि विजय पवार कित्येक वर्ष चांगला परफॉर्मन्स राहिला आडिवलीसाठी आणि त्यानं ठोकला लागोपाठचा हा दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती. अभिषेक तुम्ही पाहता चंदू शेट्टी या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. तिसरा येईल का षटकातील पुढचा आणि खिने गाडवा बॅटनं फसला. इथे जाळ्या रचले, जाळ्यामध्ये अडकला. मोठी विकेट विजय पवारची, ज्यानं 2 षटकार मारले. तो देखील परतीचा इशारा. पहिला धक्का टीम आडिवलीला. डीजे विजय पवारचे 2 पॉवरफुल स्ट्रोक पाहिले, त्यानंतर त्याला बाद देखील केला. तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेकला विकेट मिळतीये. थोडा मागडा त्याला अपकमिंग स्टार आहे आणि मात्र त्याच्या गोलंदाजीवरती अटॅक झाला. नवीन फलंदाज जय पाटील मैदानामध्ये आला. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. स्कोर बोर्ड वरती रन संख्या 35 या आकड्यावरती. रिवर्स अटेम्प्ट करलं होतं आणि इथे पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 मध्ये बनवायच्या होत्या 62 आणि 12 मध्ये बनल्या जात आहेत त्या तुम्ही पाहता 35. आणि आता समीकरण तुमच्या समोर असणार आहे. बॉल शिल्लक असतील येणारे 12 बॉलमध्ये सत्तावीसची गरज आहे या मॅच मध्ये टीम अडवलीला. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे. या षटकामध्ये किती धावा दिल्या जातील. बॉलिंग ट्रॅक वरती उत्तर शिव टीमच्या गोलंदाजीवरती तुम्ही पाहता दिव्यशाला. तिसऱ्या षटकामध्ये 12 बॉल 27 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. फास्ट केला बघा प्लीज.
काल एवढ्या वेळेत नक्कीच 3 मॅची देखील संपल्या होत्या. थोडा फास्ट केला प्लीज. 12 बॉल 27. दिव्यश हे षटक खूप महत्वपूर्ण राहणार आहे टीम उत्तर शिवसाठी. करण खूप चांगली खेळी केली आहे पहिल्या षटकामध्ये. अटॅक करायचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाही. स्वतः गोलंदाज जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये फक्त सिंगल. सिंगल स्कोर पुढे चाललाय. धाव पलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 36. करणनं काय सुरुवात केली. करण भावने नावाचं वादळ पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बरसला होता. त्याच्या बॅटमधनं तुम्ही 3 चौकार 1 षटकार पाहिला तो मात्र सेट आहे. त्याची विकेट खूप महत्वाची टीम उत्तर शिवसाठी पण तो हार मारण्यासाठी इथपर्यंत आला नाही. त्याच्या बॅटनं मात्र मोठे पडके तुम्ही पाहता. जय पाटील जो 3ऱ्या क्रमांकावरती गेला त्याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. लेफ्ट हँडर आहे. यू मिसाड अपॉन लीड. यस त्या उद्ध्वस्त केली आहे. चुंबन घेतली आहे 21 विकेटचा पतन. OUT फलंदाज बाद. आणि पहिली विकेट मिळतीये ती दिव्येशला तुम्ही पाहता. 0वरती बाद झाला जय पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश आलाय 4थ्या क्रमांकावरती. तो नो स्ट्राईकने तुम्ही पाहता. करण वाणेला ज्याच्या बॅटमधनं 3 चौकार 1 षटकार तो खेळतोय. तो 20-21 या कड्यावरती 21 धावेवरती तो देखील खेळतोय. करण म्हणजे सेट आहे. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये आल्यात. धावा बनवायच्या होत्या 27 आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 10 बॉल 26 धावेची गरज. हे षटक महत्वाचं. या षटकामध्ये किती धावा येतील दिव्येशच्या बाजूनं टीम उत्तर शिवच्या बाजूनं येणारे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत षटकातील. पुढचा बॉल हुक केला. बॉल सरळ चाला फाईल एक सीमा रेषेच्या बाहेर आला. कल्पेशच्या बॅटमधनं आलेल्या चौकार. लेगला कल्पेश इरादे स्पष्ट करतोय चौकारानं. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. हा बॉल पायावरती फेकला होता अक्षरशः. नक्कीच मोठ्या फटक्यापासून वंचित. यॉर्कर लाईनचा बॉल दिव्येशचा होता. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावपलकावरती पुढे जात असताना 41 या आकड्यावरती आणि समीकरण तुमच्या समोर आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 8. 8 मध्ये 21 धावेची गरज आहे. 8 बॉल 21. करण एका बाजूनं चांगली बॅटिंग देखील करतो आपल्या टीमसाठी. त्याच्याकडे जास्त अपेक्षा असतील टीम अडिवलीच्या. त्याची विकेट मिळाली उत्तर शिवला तर नक्कीच या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. पण तो शांत बसेल का. षटकातील पुढचा बॉल उडवला. इनफिटच्या वरनं बॉल एक्स्ट्रा कव्हरला चालला. फिल्डर वेगाने आलाय तोपर्यंत एकच जाव. काय बॉलिंग केली आहे या षटकामध्ये दिव्येशनं. दिव्येश चाला पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसऱ्या बॉलवरती विकेट. त्यानंतर चौकारला. त्यानंतर लगेच सिंगल. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 7 बॉलमध्ये 20 बनवायच्यात. 12 बॉलमध्ये 27 करायच्या होत्या. उद्या 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 7 आणि विकेट देखील त्याला मिळाली. हा चेंडू महत्वाचा आहे. या बॉलवरती मोठा फटकाला तर कमी धावा राहतील शेवटच्या षटकामध्ये. 7 बॉल 20. लोअर फुल टॉस. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर जीवन तोपर्यंत एकच धाव. दुसरीचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद. फलंदाज बाद. गरज होती का करण वाणेला. विकेट मिळाली आहे करणची. तो सेट होता. तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. क्रॉसिंग झाली आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तर. इथून जर करणची विकेट गेली तर मॅच मध्ये पूर्णपणे उत्तर शिवेल. पण अजूनही करण मैदानामध्ये. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊयात. तुम्ही पाहता इथून जर करण भाणेची विकेट आली ना तर अडिवली अडचणीमध्ये येईल.
हेच देखील म्हणत असतील उत्तराशिवची प्रेक्षक की करण आऊट आहे की कल्पेश आऊट आहे, पण कल्पेश पण त्यानं देखील चौकार राणा अकाउंट खुले केले, तो देखील चांगला खेळ करेल आपल्या आठवडीसाठी. चला कल्पेश बाद आहे आणि लागणारा मैदानावरती हा तिसरा धक्का. इथे क्रॉसिंग झाली नाही दोन्ही बॅट्समनची, क्रॉसिंग इथे झाली नाही बॅट्समनची. बघा आयोजक काय आहे तुमचं डिसिजन आहे बघा, लगेचच सांगा. इथे क्रॉसिंग झाली नाही. नारायणचे जावं या तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि बारक्याला तुम्ही देखील पाहता, बारक्या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
शिकरा चला फास्ट. बघा लक्षात असू द्या ती रेषा आहे क्रॉसिंग करणं गरजेचं जेव्हा फलंदाज बाद होईल तेव्हा. बघा लक्षात असू द्या मित्रांनो प्लीज. सहा बॉल आणि 19 धावेची गरज. सहा चेंडू 19 धावेची गरज आहे. सहा बॉल 19. चला मॅचला सुरुवात लगेच करूयात. षटकातील आडवा पाटणा खेचला पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार मिड विकेटला क्लिअर करणारा पहिला दणका षटकार. पाहता 5 बॉल 13ची गरज आहे. ऑलरेडी कार्पेट बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं फिल्डर वेगान आलाय. तिथे मात्र मिसफील्ड बॅकअप आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव घेत असताना फलंदाज झाला रन आउटच्या स्वरूपात बाद. अकरा धावेची गरज. बघा पुन्हा एकदा सूचना सर्व खेळाडूंना देतो. ही क्रॉसिंग रेस जेव्हा फलंदाज बाद होईल तेव्हा क्रॉसिंग रेस करणं गरजेचं आहे. तुम्ही देखील लक्षात असू द्या. 4 बॉल 11ची गरज आहे. अजूनही मॅच एक कारण मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का. करण पाणे त्याची बॅट बोलेल का. फटका चांगला वन शॉट एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. करण बाने चालाय दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार. सावकार 4. वरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 55. 3 बॉल 7ची गरज. डॉट बॉल फेकावे लागतील. गोलंदाज अविनाशला करण भाने जोपर्यंत मैदानापर्यंत आडिवलीचे विजयाचे मात्र नक्कीच इथे उडवला. लॉंग ऑन ला पकडलाय जीवन चौधरी नक्षेल आणि संपला.
करण बाणेचा खेळ असं वाटलं. करण बाणे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत आडिवलीला विजयापद येईल, तो अपयश ठरला. विकेटचं पतन. समीकरण तुमच्या समोर आहे. 2 बॉल आणि 7 धावेची गरज. 2 बॉल 7 ची गरज. 6-19, 5-13 पहिल्या, 5 त्याच्यानंतर 4-11 पहिल्या, 3-7, 2-7, 2 मध्ये 7 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कोण जिंकेल ही मॅच? या बॉलवरती मोठा हिट येईल का? आणि बॅट्समन नवीन उडवलाय. इथे फिल्डर पाहता मयूर, बॉल अडवला जरूर आणि या धावा मिळतात त्या मात्र 2 आणि इथे फलंदाज झाला बाद. एक बॉल 5 कंपल्सरी चेसिंग है. एक बॉल 5 ची गरज. अविनाश अगेन्स्ट येईल का षटकार? बॅट्समन नवीनच्या बॅटमध्ये गोल्डन षटकाराची गरज आहे. एक बॉल 5. एकदा मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं. एक चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा 365 दिवस ही स्पर्धेची वाट पाहावी लागेल. एक बॉल 5. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलला. अशा रीतीने हा सामना जिंकला. उत्तर शिव संघानं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. आडिवली तुम्हाला देऊयात पुढचं